नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो प्रश्न आहे त्यामध्ये आपल्याला अशा प्रकारच्या कॅपॅसिटर फॉर्म्ड बाय 6 प्लेट्स, त्यामुळे 6 प्लेट्स आहेत आणि ए आणि बी या दोन पॉइंट मधून कॅपॅसिटी इक्विव्हॅलेंट कॅपॅसिटी कॅल्क्युलेट करायची आहे. तर अशा प्रकारचे क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना मधले जे प्लेट्स आहेत 2 नंबरचा प्लेट, 3 नंबरचा प्लेट, 4 नंबर आणि 5 नंबर, हे जे मधले प्लेट्स आहेत हा एक प्लेट 2 वेळा कॅपॅसिटी तयार करत असतो. कॅपॅसिटी 2 नंबरचा प्लेट हा 1 नंबर बरोबर आणि तसंच 3 नंबर बरोबर पण कॅपॅसिटी तयार करतो. 3 नंबरचा प्लेट हा डबल आहे, हा काय करत असणार 2 नंबर याच्या बरोबर एक प्लेट तयार करेल कॅपॅसिटी आणि एक प्लेट त्याचा 4 नंबरची कॅपॅसिटी तयार करेल. चौथाही प्लेट तसंच 2 वेळा येणार आणि पाचवा प्लेट ही 2. ते मधले प्लेट्स आहेत ते आपल्याला 2 वेळा घ्यावे लागते आणि पहिल्यांदा याचे एक सिम्प्लिफाईड डायग्राम काढावे लागेल. तर आपण 1 नंबर प्लेट पासून तयार करूया. 1 नंबर प्लेट हा बाहेरचा आहे, हा प्लेट एकदाच घ्यावा लागेल. 2 नंबर प्लेट आपल्याला इथे घ्यावा लागेल, हा 1 नंबरचा प्लेट. दिस इज सेकंड प्लेट. 2 नंबरचा प्लेट हा मध्ये आहे, त्यामुळे याच्या 2 प्लेट्स तयार करतात. हा 2 नंबरचे 2 प्लेट्स ना. 3 नंबर देखील तसं आहे. 3 नंबरला पण आपला 3 आणि 2 मध्ये कॅपॅसिटी करणार, 3 आणि 4 मध्ये. त्यासाठी 3 नंबरचा जो प्लेट आहे त्याचे ही 2 प्लेट्स आपल्याला घ्यावे. चौथा जो प्लेट आहे याचे पण 2 प्लेट्स घ्यावे. 4 नंबरचा प्लेट, 4 नंबरचा प्लेट. पाचवाही तसा आहे, हा 5 नंबरचा प्लेट आणि याच्याबरोबर आणखीन एक 5 नंबरचा प्लेट आणि 6 नंबरचा प्लेट हा मात्र एकच कॅपॅसिटर तयार करणार आहे, त्यामुळे हा 6 नंबरचा प्लेट. आता त्यानंतर आपण आपल्याला बघितलं तर 1 नंबर आणि 4 नंबरचा प्लेट हा 1 नंबरचा प्लेट आहे आणि 4 नंबरचे या दोघांच्या मध्ये दोन्ही 4 आहेत, त्या दोघांच्या मध्ये इथं काय केलंय बरं, एक कनेक्ट केलाय. त्यानंतर 6 नंबरचा जो प्लेट आहे इट्स कनेक्टेड टू थर्ड प्लेट. तिसरा प्लेट म्हणजे 3 च्या मध्ये इथे याला अशा प्रकारे जॉइन केलाय. अशा प्रकारे जॉइन केल्यानंतर हा जो पॉइंट आहे 1 नंबर आणि 4 नंबर जे जोडलाय हा ए पॉइंट नाही, हा बी पॉइंट आहे आणि ए पॉइंट म्हणजे 3 नंबरचा पॉइंट आहे. 3 नंबर पॉइंट आणि तो जोडलेला आहे 6 नंबर पॉइंटला. हा 3 नंबरचा हा असणे ए. ओके, तर ही झाली आपली सिम्प्लिफाईड आहे. आपल्याला आणखी सिम्प्लिफाय करतोय मी. हे पहा, हे जे प्लेट्स आहेत 1 नंबरचा प्लेट मी थोडंसं असं घेतोय. दिस इज नंबर 1, याचा एकदाच येईल. हा नंबर 2, नंबर 2 चा दुसरा प्लेट इथे येईल आणि त्याला लागून जरा 3 नंबरचा प्लेट, हा 3 नंबरचा प्लेट आणि 3 नंबर पासून ए पॉइंट येणार. 3 नंबरचा मी दुसरा प्लेट या ठिकाणी घेतो. हे 3 नंबरचे दोन्ही आपण जोडला, हे 3 आणि हे पण 3 झाले. इथं आलो, याचा मधला पॉइंट म्हणजे हा ए पॉइंट असणार आहे. 4 नंबरचा प्लेट इथे आहे, हा 4 नंबरचा प्लेट. 4 नंबरला परत इकडे काय केलं जोडलाय, 4 नंबरचा मी दुसरा प्लेट इथे घेतो. हे दोन्ही जोडलेले आहेत, हे 4 आणि 4 नंबरचे प्लेट जोडले. त्यानंतर हा 5 नंबरचा प्लेट, 5 नंबरच्या प्लेट नंतर दुसरा 5 नंबरचा प्लेट मी इथं घेतोय. हा 5 आणि 6 नंबरचा प्लेट इथे आणि हा 6 नंबरचा प्लेट 3 ला आणि हे 6 आणि 3 जोडलेले आहेत. म्हणजे असं कनेक्ट आणि त्याला आपण 1 पॉइंट म्हटले. आणि इथं बघितला 1 नंबरचा प्लेट
आणि हा सरळ जोडलेला आहे 4 नंबरला. इथं आहे बघा हे 1 आणि 4 हे जोडले आहेत, याला म्हणतोय आपण बी पॉइंट. दिस इज द सिम्प्लिफाइड डायग्राम. आता आपल्याला काय करायचं बघा सर, इथं 1 नंबरचा हे दोन्ही जे आहेत कॅपॅसिटर्स दीज आर इन सिरीज, आणि हे दोन्ही कॅपॅसिटर पण सिरीज मध्ये आहेत आणि हे तीनही त्यानंतर पॅरलल आहेत. आपल्याला 1 नंबरच्या प्लेट्स मध्ये 1 आणि 2 नंबरच्या प्लेट्स मधला डिस्टन्स d दिलाय. त्याची जी कॅपॅसिटी होणार आहे ती कॅपॅसिटी मी C1 epsilon 0 k डिवाइड बाय d असं लिहू शकतो. याला आपण तोपर्यंत c आहे असं. आता 2 नंबर आणि 3 नंबरचा प्लेट याची कॅपॅसिटी बघा, याच्यामध्ये डिस्टन्स 2d आहे आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल असल्यामुळे याची कॅपॅसिटी मी जर c समजली असेल तर 2 आणि 3 नंबरच्या प्लेट मधली कॅपॅसिटी येणार c बाय. तसंच 4 3 आणि 4 या दोघांच्या मधला डिस्टन्स 3d आहे. इथे डिस्टन्स 3d असल्यामुळे याची कॅपॅसिटी c बाय 3 होईल. सिमिलरली 4 आणि 5 हा 4 नंबर आणि 5 याच्या मधला डिस्टन्स 2d दिलाय, तर याची कॅपॅसिटी किती होणार सर c बाय 2. आणि 5 आणि 6 यांच्यामधला डिस्टन्स दिलाय d, त्यामुळे 5 आणि 6 नंबरच्या प्लेट मधली कॅपॅसिटी आहे c. ओके, आपल्याला पहिल्यांदा ह्या दोन सिरीज मध्ये असणाऱ्या कॅपॅसिटरची इक्विव्हॅलेंट कॅपॅसिटी मी इथं देतोय. या दोघांची इक्विव्हॅलेंट कॅपॅसिटी कसं करणार आपण c * c by 2 डिवाइड बाय c plus c by 2 दॅट इज इक्वल टू हे सॉल्व करून बघितलं तर येणार हे c plus c by 2 तर c into c by 2 डिवाइड बाय हे येणार 3c बाय यातला 2 आणि 2 कॅन्सल होईल, c आणि c कॅन्सल होईल, म्हणजे याची इक्विव्हॅलेंट कॅपॅसिटी येणार c बाय 3. सिमिलरली हे खाली दोन जे आहेत ते पण सिरीज मध्ये आहेत, एक c आणि एक c बाय 2 असंच कॉम्बिनेशन आहे. याचंही इक्विव्हॅलेंट कॅपॅसिटी किती येणार c बाय 3 आणि हा मधला जो कॅपॅसिटर आहे त्याची कॅपॅसिटी c बाय 3 आहे. देयरफॉर इक्विव्हॅलेंट कॅपॅसिटी between c and a and b, that is c equivalent since these are in parallel combination, सगळे पॅरलल आहेत म्हणून आपलं काय करावं सर या वरच्या दोघांची इक्विव्हॅलेंट ना c बाय 3 प्लस कारण पॅरलल मध्ये आहे मधली कॅपॅसिटी ना c बाय 3 प्लस c बाय, म्हणजे इक्विव्हॅलेंट कॅपॅसिटी किती होणार सर c by 3 plus c by 3 plus c by 3 equal to c, आणि c मीन्स इथं आपण ऑलरेडी केलं आहे epsilon 0 k upon d that is equal to epsilon 0 k divided by d. This is the याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए इकडे epsilon 0 k divided by